मित्रांनो, 25 जानेवारी रविवारच्या दिवशी रथसप्तमी आहे. या दिवशी देवीचा हळदी कुंकू करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर विवाहित असाल, विवाहित महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. जसं इंग्रजी नववर्ष सुरू झालं तर लगेच पहिला सण येतो तो मकर संक्रांतीचा आणि त्यानंतर येणारा सण असतो तो रथसप्तमीचा. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी जेव्हा सूर्याची किरण पृथ्वीवर आली होती, पृथ्वीवर पडली होती पहिल्यांदा, तोच दिवस असतो रथसप्तमीचा दिवस. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्य जयंती असं सुद्धा म्हटलं जातं. मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमीचे व्रताला अनन्यसाधारण आणि खूप मोठं महत्त्व प्राप्त आहे. म्हणून या दिवशी व्रत केलं तर आपल्याला 100 पट लाभ मिळतात. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. यावर्षी रथसप्तमी 25 जानेवारी रविवारच्या दिवशी आहे. तुम्हाला माहित असेल, मकर संक्रांती झाली म्हणजे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत विवाहित महिला हळदी कुंकू करत असतात. भरपूर विवाहित महिलांना आपल्या घरी बोलावलं जातं, हळदी कुंकू केला जातो, त्यांना वाण दिलं जातं किंवा बाहेर सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जातात. बाहेर सुद्धा हळदी कुंकूचे कार्यक्रम केले जातात. परंतु विवाहित महिला दुसऱ्या विवाहित महिलांच्या हळदी कुंकू तर करतेच, परंतु देवीची, आपल्या कुलदेवीचं, लक्ष्मीचं हळदी कुंकू करायला विसरते. कारण आपल्या घरात जर सगळ्यात पहिली कोणती विवाहित स्त्री असेल, सुहासिनी महिला असेल तर ती असते आपल्या घराची कुलदेवी किंवा लक्ष्मी माता. जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत असेल तर सगळ्यात आधी प्रत्येक कोणतीही गोष्ट करण्याआधी, ओटी भरण्याआधी आधी त्या देवीची ओटी भरायची जी कुलदेवी आपल्या घरात आहे. कारण आपण इतर महिला शोधतो, पण आपल्या घरात कुलदेवी ही एक महिला असते आणि तीही विवाहित महिला असते. आधी तिची ओटी भरायची. हळदी कुंकू सुद्धा करतो आपण, तेव्हा सुद्धा सगळ्यात आधी हळदी कुंकू त्या लक्ष्मीचं किंवा त्या कुलदेवीचं करायचं. मूर्ती असेल, टाक असेल, फोटो असेल, हळदी कुंकू करायचा. जे वाण आणलं असेल, पहिलं वाण त्या देवीला, त्या कुलदेवीला तुम्ही द्यायचं आहे. तर आता तर दिवस संपले आहेत, म्हणून इतर दिवस जमत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळी दुपारी केव्हाही तुम्ही देवीसमोर बसा, लक्ष्मीसमोर बसा, कुलदेवीसमोर बसा, हळदी कुंकू करा. जे वाण असेल ते वाण द्या, तिळगुळचा लाडू ठेवा आणि क्षमा याचना मागा, प्रार्थना करा, इच्छा बोला. अशा रीतीने हळदी कुंकू तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी करायचं आहे, विवाहित असाल तरच. कारण सुवासिनी महिलाच हळदी कुंकू करत असते. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.